दूताधिक सोने मथे कमंडल शस्त्र त्रिशूलधारी शिवाय नमस्तुभ्यं। महापुराण कथा आपण श्रवण करत आहात। आजचा सप्तम दिवस आणि सप्तम दिवसाची कथा मोठ्या श्रद्धेने ज्या संपूर्ण शिवभक्तांनी हृदयपूर्वक अंतकरणपूर्वक श्रवण केले आहे ते उपस्थित संपूर्ण या शिवसागराला माझा साष्टांग प्रणिपात। प्रेम से बोलो हर 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 हर। मुख्य यजमान परिवार श्री माननीय अशोक जी पाटील, समस्त पाटील परिवार, चिंचवली खांडपे ग्रामस्थ तालुका भिवंडी, ऑल महाराष्ट्र, या कोकणाच्या भूधारेवरती या भूमंडलावरती या धरतीवरती या चिंचवली खांडपे नावाच्या गावामध्ये एका शिवभक्ताची इच्छा आणि त्या शिवभक्तेच्या इच्छेपोटी
तुमच्या सर्वांचं पुण्य फळाला आलं. सर्वांची पुण्याई कामाला आली आणि ही शिव महापुराण कथा आपल्या चिंचवली खंड या गावामध्ये अवतरित झाली. आपलं सौभाग्य, आपलं पुण्य आज त्या ठिकाणी फळाला आलं. फार मोठं संचित आपलं सर्वांचं असावं म्हणून ही शिव महापुराण कथा आपल्या गावामध्ये आहे, होते आहे. माननीय श्री गिरीश दादा अशोक पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने होऊ घातलेला हा शिव महापुराण ज्ञान यज्ञ, गंगा यज्ञ आज पूर्ण आहुतीच्या दिशेनं जातो आहे. आजचा 7वा दिवस. उपस्थित सर्व महानुभाव, वारकरी संप्रदायातील मंडळी, विविध क्षेत्रातून आलेली संपूर्ण मंडळी, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सर्व त्या ठिकाणी शिवभक्त प्रेमी आमच्या महिला मंडळ, गंधर्व सभा, अत्यंत सुंदर डेकोरेशन, सर्वांना मनापासून धन्यवाद. लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह ऐकत असणारे श्रोते सर्वांना चिंचवली कांडपे मधून हर हर महादेव. शिवजी यांची कथा आपण श्रवण करत आहात. कालपर्यंतची कथा आपण पाहून आलो. एक शिवपूजन, एक शिव अस्तित्व, भगवान आशुतोष, भगवान शिव. मी एक वाक्य पाठीमागे बोललो होतो, आज परत बोलेल.
कंकर कंकर में शंकर है, ही तीच पृथ्वी ज्या पृथ्वीची उत्पत्ती शिवापासून झाली. कालपर्यंतची कथा आपण पाहून आलो. शिवपुत्र कार्तिक याने पृथ्वीची प्रदक्षिणा केली, पण ज्यांनी पृथ्वीच निर्माण केली गणेशाने त्यांची वंदना केली. त्यांची वंदना. मला असं वाटतंय ज्या झाडाची फळं आपण खातो आहोत त्या झाडाच्या वरून पाणी नाही टाकलं पाहिजे, मग त्याच्या बुडाला पाणी टाकलं पाहिजे. संत महात्मे जपी तपी संन्यासी बैरागी त्यांनी त्याच ठिकाणी विसावा घेतलाय का जिथून त्यांची उत्पत्ती झाली, जिथून त्यांची सुरुवात झाली, जिथे आपला प्रारंभ झाला होता. आज आपण त्या निर्णायक टप्प्यावरती आहोत, अर्थात 7व्या दिवसाच्या टप्प्यावरती आहोत. अस्ति जिथे अंत होतो तिथून त्याचा प्रारंभ होतो. या नाम शिव. जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होणं, मला असं वाटतं की कथेचं सार्थक होणं आहे. आणि आजचा तो दिवस आहे, जे भाविक आज कथेला विशेष करून उपस्थित आहे त्या सर्वांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. धन्य हो गया. 7 दिवसाची कथा आपण श्रवण केली. 7 दिवसाची. या भूमीला पवित्र केलंय. प्रत्येकाने इथे येऊन शिवनामाचं महात्म्य ऐकलंय. कसं का ऐकेना, मी पहिल्या दिवशी बोलून आलो होतो, अरे ज्याला झोप घ्यायची असेल त्याने मंडपात येऊन झोपा, पण शिवकथा चुकवू नका. जीवाच आणि शिवाच एक. पानी में यदि डूबोगे तो मर जाओगे, पानी में यदि डूब जाओगे तो मर जाओगे, अरे सत्संग में आओगे तो तर जाओगे. महाराज, पाण्यात जर डुबाल तर निश्चित मराल, पण सत्संगात याल तर निश्चित तराल. निश्चित तराल. ओ ये शिव महापुराण कथा. भगवान कृष्ण कन्हैया 16,108 राणी. किती? 16,108. 16,108 राणी असताना भगवान कृष्ण कन्हैया शिवांची पूजा करतात. बऱ्याच लोकांच्या डोक्यात एकच असतं, शिवाची पूजा करावी ती योग्यांनीच. भोले बाबा तो उनको ही देता है. अरे नहीं, भोले बाबा ज्यांचा फार मोठा संसार आहे त्यांना पण देतात, फक्त तो संसार घेऊन त्यांच्या दारात बसता आलं पाहिजे. 16,108 राणी, पण पुत्र प्राप्ती होत नाही. कोणाला? भगवान कृष्ण कन्हैयाला. तो एक दिवस भगवान कृष्ण कन्हैयाने शिवलिंग तयार केलं. पहिल्या दिवशीपासून माझ्याकडं कमेंट येत होत्या, चिठ्ठ्या येत होत्या, महाराज आम्हाला सांगायचंय. त्याचा आरंभ होतोय. 12 ज्योतिर्लिंग कथा. ध्यानपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका, माझ्याकडे अगदी वेळ कमी आहे. जसा जसा कार्यक्रम भरत यायला लागला, चिंचवलीला झोपच लागत नाही. चली गई महाराज लोगों की नींद.
लोकांची झोप उडून गेली. रात्री 2 वाजेपर्यंत जागे, रात्री 1 वाजेपर्यंत जागे, तरी 8 वाजता महाराज चला चहा घ्या. आज तो हल कर दिया हमारे अजीत महाराज ने हमारी. बाबा जी ये घर चलो, वो घर चलो, यहाँ चलो, वहां चलो. तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेला कथा गावात येते आणि कथा श्रवणाचा लाभ घेणाऱ्या श्रोत्यांमध्ये जागरूकता येते ना, हीच खरी कथेची सगळ्यात मोठी फलश्रुती असते. सगळ्यात मोठी फलश्रुती आणि समोर वाचायचा आहे. आणि मग कथा वाचून झाली, पूजा करून घ्यायची आहे. पूजा करून झाल्याच्या नंतर सर्वांना त्या ठिकाणी प्रसाद वाटायचा आहे. प्रसाद आणि सर्वांना प्रसाद वाटून 16 सोमवारी 16व्या सोमवारी, ज्यावेळेस 16 सोमवार झाले की 17व्या सोमवारी, 16 सोमवार तुमचं व्रत झालं आणि 17वा सोमवार आला की उद्यापन म्हणजे काय, सतसंग भजन ठेवा. जे शिवपूजक आहे, जे तुमचे काही संबंधित आहेत, जे भक्त आहेत, त्यांना त्या ठिकाणी सुंदर प्रकारचं भोजन पान करावं आणि आपलं व्रत संकल्पित वेळेत आपण सोडावं. आपण केलेला पहिला संकल्प ते 17व्या सोमवारच्या दिवशीचा संकल्प निश्चित पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. पण 16 सोमवाराचं व्रत आपण केलं पाहिजे. काही लोकांना एकादशी जमत नाही, एकादशी काहींना जरा जड जाते. तशी एकादशी केलीच पाहिजे, याच्या उलट कोणी करायला नको म्हणून सांगतो महाराजजी. आपण एकादशी तर करावीच, पण काहींच जरा मागे पुढे होतं. संध्याकाळ झाली की ते म्हणतात भूक लागली, आता कसं करायचं. मग आई म्हणते घे जेवण, मग ती एकादशी झाली लंगडी, मग त्याचं लागतं पाप. म्हणून तसं करायचं नाही. एक तर 16 सोमवार व्रत करायचं तर अगदी निश्चित आणि अगदी व्यवस्थित आपण करायचंय. प्रदोषाचंही व्रत आपण त्या ठिकाणी सुंदरपैकी करायचंय. आपल्याला निश्चित त्याचा लाभ झाल्याशिवाय राहत नाही. एक हार हार प्रेम से हार हार. मेरे वतन के लोग कश्मीर हुए उनकी जरा याद करो, उनकी जरा याद करो कुर्बानी. वतन के उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ ये माले खत गए में पड़ी आजादी. जब घायल हुआ ये माले जब तक थी सांस लेने हो, जब तक थी सांस लेने हो, तेरे आदि संगीत तो गई अमर बलिदानी. बुरे उनकी जरा याद करो कुर्बानी. उनकी जरा याद कुर्बानी. ये मेरे वतन के लोग जरा आँखों में भरी लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दीवानी वो खेल रहे थे होली. जब देश में थी दिवाली थे होली. जब हम बैठे थे
घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे होली। क्या लोग थे वो, क्या लोग थे वो अभिमानी, जो जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बान। लक्ष्मण गायकवाड विनम्र आदरांजली। शहीद जवान सागर मारुतीराव सरोदे यांना विनम्र आदरांजली। शहीद जवान ऋषिकेश अशोक बोचरे यांना विनम्र आदरांजली। बोलो भारत माता की। मी म्हणेल शहीद जवान, तुम्ही सर्वांनी म्हणायचे अमर रहे शहीद जवान, अमर रहे, अमर रहे शहीद जवान। दादांनी स्मारक पाहिले, दादांनी सांगितलं, ताई मी माझ्या भावाला पुन्हा एकदा तुम्हाला उभं करून देईन, तुम्ही काळजी करू नका। काळजी गेलेली माणसं परत येत नाही आई, पण गिरीश दादा स्मारकांची पायऱ्या बांधतायत, स्मारकांचं कळस बांधतायत, मंदिरं बांधणारी माणसं अनेक आहे बाबा, पण शहीदांची स्मारक बांधणारा एकटा माणूस फक्त आमचा गिरीश दादा। कोण स्तुती आणि माझ्या दादांचं समीकरण जुळत नाही, आवडत नाही। महाराज नका सांगू लोकांना, मी जर कथेमध्ये त्यांचं जास्त सांगेल तर लोकांना असं वाटेल की नावासाठी कथा ठेवली का काय, पण दादांनो ही वस्तुस्थिती आहे, ही खरी परिस्थिती आहे की आपल्या कमाईतले थोडे थोडे पैसे त्या शहीद परिवारांच्या करता खर्च करणारे आमचे दादा, त्यांचे हात जरी दोन असले तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते खूप मोठ्या मोठ्या हातानं वागतात आणि लोकांना मदत करतात। मायबाप खूप मदत करतात, त्या परिवाराला मदत करतात की जे परिवार देशासाठी संबंध समाजासाठी जगतात। त्यांची दुःखी पीडित, अरे काय असतं रे माणसाच्या हातात, हेच असतं ना दादा। वाटलं पाहिजे रे, वाटलं पाहिजे। देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात सुद्धा द्यावे, म्हणजे काय त्याची वृत्ती आपण आत्मसात करावी। बस आगे कथा वर्णन आहे। आई माता पार्वती सांगते, रक्तबीज तू लक्ष्मीला घेऊन जातोस, मी तुझा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही, मी तुला मारल्या। आणि रक्तबीजा बरोबर माता लक्ष्मी भांडण करू लागल्या, हे रक्तबीज अरे मला नेऊ नको, मला गादी स्वरूप सर्वांनी त्या ठिकाणी पाहायचंय। आईनो हे तुमचं स्वरूप आहे, तुम्ही हे धारण केलं पाहिजे। हे भान सुटलेली लक्ष्मीला वाचवण्यासाठी वेगवेगळे रंग धारण केले आणि वेगवेगळे रंग धारण करून हातामध्ये खड्ग घेतलंय आणि त्या ठिकाणी त्या असुराला मारण्याकरता आले ती महाकाली। चौसष्ट योगिनी म्हणजे साक्षात महाकाली, या रूपाची महाराष्ट्राला गरज आहे, हे ते स्वरूप आहे।
रंग महिला मंडळ घरी घेऊन जा, आपल्या जवळ घेऊन जा हे शस्त्र आणि हे अस्त्र. बोलो आदि जय भवानी. हे साक्षात स्वरूप आमच्या झाकीवाल्या दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बहुत बढिया, बहुत बढिया. विचार केला पाहिजे. परावी नारी माते समान शिकवण देते शिव महापुराण आगे की कथा आई की महादेव आपणे. महादेवांनी मग डोळे उघडले. रक्तबीजाचा संहार झाल्यानंतर डोळे नंतर का उघडले याच्या पाठीमागचं कारण महाकालीला स्वतःच्या ताकदीची जाणीव व्हावी आणि महाकाली स्वतःच्या पायावरती उभी राहावी, स्वतःच्या ताकदीने ती संहार करू शकावी म्हणून महादेवजीने डोळे उघडलेले आणि महाकालीने रक्त
भगवान आशुतोष यांच्याकडे पाहते, लक्षात येतं की यांना अन्नाची किंमत नाही. महादेवाला जरा अन्नाची किंमत शिकवली पाहिजे. काही काही गोष्टी तुमच्याकडूनच इकडं शिकल्या जातात. नाहीतर यांना घरातले कपडे सुद्धा वेळेवर सापडत नाही. हातपाय धुवून येतात, टॉयल कुठे आहे माहित नाही, अख्खं घर पाहतात पण यांना सापडत नाही, ती तुम्हालाच सापडते. भगवान तर अगोदरच भोळेनाथ, दीनानाथ, अवघड दानी. भान नाही महादेवाला जेवताना. जेवण करत असताना ताटामध्ये तसंच राहतंय, ओबड धोबड त्या ठिकाणी खातायत. काशी नगरी तुम्हाला जास्त प्रिय आहे ना? त्या काशी नगरीतला नाही तुम्हाला भिकारी दिलं तर माझं नाव पार्वती नाही. महाराज पार्वतीने एक लीला रचली. सर्व योगी, जपी, तपी, संन्यासी, बैरागी आळंद त्या ठिकाणी काशीमध्ये दुष्काळ पडला, अन्न भेटेना. अन्नपूर्णा सगळं त्या ठिकाणी खेचून घेऊन गेली. तुम्हाला सांगू, फार सुंदर कथा आहे भागवतात. सुदामा ब्राह्मणाच्या घरी अन्न खायला नव्हतं. सुदामा ब्राह्मणाच्या घरी अन्न खायला नव्हतं, पण घरामध्ये नामजप होता. कोणी सांगितलं तुम्हाला की सुदाम्याच्या घरी 18 पुराण होते पण त्याच्या घरी अन्न नव्हतं म्हणून तो दरिद्री होता? अजिबात नाही, हे चुकीचं वाक्य आहे. अरे ज्याच्या घरी 18 पुराणचाही शास्त्र पाणी भरत होते तो काय दरिद्री असेल? तो भगवंताचं नामचिंतन करणारा एक सुदामा असा भक्त होता, असा भक्त होता का देवाला तो येण्याच्या अगोदर स्वतःचं घर त्याला देण्याची तयारी ठेवावी लागली होती. तो सुदामा. कि जब सुदामा आएगा तो सब छोड़ के निकलना पड़ेगा वैकुंठ के लिए. आणि एकच चूक झाली होती, काय माहित आहे? फक्त एकदा चणे चोरून खाल्ले हो आणि देवाला दिले नाही. आपल्याला कथा माहिती आहे. भगवंताने विचारलं, अरे सुदामा काय खातो रे? सुदामा सांगतो, काही नाही देवा. अरे सांग काय खातो? काहीच नाही म्हणले देवा, थंडीनं दात वाजतायत माझे. बरं मग त्याची चूक होती का? अजिबात नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. सदैव भजनामध्ये तल्लीन सुदामा. बंधू आठवलं म्हणून भाव सांगतो. जेव्हा सुदामा गेला ना द्वारकेला, त्याला देवाने काय विचारावं त्याला माहिती. तुझं कसं चाललंय? तू एवढा जर्जर झालाय, तुझ्या पायाला फोड आले, तुझ्या पायात काटे घुसले सुदामा, हे नाही विचारलं. एका कोपऱ्यात नेलं बाबा. काय विचारलं माहितीये? सांग सुदामा, मला सांगितलं पाहिजे. सांग, तू मला चोरून चणे खाल्ले का खाल्ले रे सुदामा? फार सुंदर आहे. सुदामा सांगतो, भगवान कन्हैया मेरे सखा. नित्य म्हणायचा सुदामा, कृष्णच सखा कर्षित. कृष्णा माझा सखा आहे. मग सांग आज मला, का चोरून चणे खाल्ले होते? सुदाम्याने सांगितलं, कन्हैया ज्या वेळेला गुरु आईने आपल्याला चणे दिले होते त्यावेळेला ते चणे रात्रीच्या वेळेला आपल्या आजूबाजूला चोर आले होते. मग काय झालं? त्या चोरांनी ते चणे कुठून तरी चोरून आणले होते आणि ते चोरून आणत असताना
आपल्या ताटीच्या बाजूला एका आईनं आपल्या लेकरासाठी ठेवलेला खाऊ म्हणजे ते चणे होते. आणि ती आई ते चणे चोरून घेऊन जात असताना त्या चोरांना शाप देत होती की जा लेकाओ, माझ्या बाळाचा खाऊ घेऊन जाता, तुम्हाला शाप असेल का जो कोणी हे चणे खाईल त्याला 18 विश्व दारिद्र्य प्राप्त होईल, त्याला 18 विश्व दारिद्र्य प्राप्त होईल. कन्हैया तुला सांगू, हे चणे याच्यातला एक चणा सुद्धा मी तुला द्यायचं नाही ठरवलं. का माहित? मी तुझा सखा, मी तुझा मित्र सुदामा, मी जर माझ्या मित्राला चणे दिले आणि माझ्या मित्राला चणे देऊन जर तो दरिद्री झाला, जर तो दरिद्री झाला तर हे मला चालणार नाही. महादेव महाराज भुईपाडा यांचा आशीर्वाद आहे. उत्तम महाराज पाटील बासे यांचा आशीर्वाद आहे. या सर्व साधू संत महंतांकरता एकदा जोरदार टाळीबाज. मी का सांगतो आपल्या सर्वांना, अरे जीवनामध्ये संत यावे, जीवनामध्ये साधू यावे, तरच आपलं जीवनपणाचं जीवन धन्य आहे. अन्यथा आपण जर संसाराचीच गुलाम होत राहिला तर आपल्याला कधी परमार्थाची भीक मिळणार नाही. परमार्थाची भीक मिळवण्याकरता संताचा, साधूचा आणि कुलाचा आशीर्वाद लागतो, तेव्हा परमार्थ जीवनात येत असतो. संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लग रे अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, सिमरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संत येतील त्याचं जीवन धन्य आहे. माझे महादेव योगी झाले, जपी झाले, जोगी झाले. बन गई प्रहलाद जी की बन गई, बन गई प्रहलाद की भी बन गई, ध्रुवज की बन गई प्रहलाद जी की बन गई, अरे शिवजी की भी बन गई प्रहलाद की. लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. कागा से कोई हंस करेंगे, कागा से कोई हंस करेंगे, अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. बहुत दिन सोए तेरे नाम से जीना. जो भी दिया माँ तुमने मुझको वही दो, मिलाकर तुमको करते हुए तुम्हें एक
काशी विश्वनाथ काशी क्षेत्र चलो घोर पावन करे प्रत्यक्ष माहेश्वरी काशी पुराधीश्वरी भगवान भोलानाथ काही भोग म्हणून दिली जाते तांदूळाची खीर आशीर्वाद मिळो प्रिय तांदूळ सर्वांनी जपून ठेवायचे विश्व महापुराण मध्ये ही भिक्षा दिली जाते आपल्याला आणि नमुनेचा आशीर्वाद दिला जातो आपल्याला त्या ठिकाणी अन्नपूर्णा माता तुमच्या हातात आहे म्हणून तुम्हाला हा प्रसाद दिला जातो चविष्ट आहे सदैव चविष्ट किचन रूम मध्ये पकवान चुकणार नाही अत्यंत सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही गोपेश्वर भगवान की 12 ज्योतिर्लिंग की भगवान सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं नाम संकीर्तनं यस्य नाम संकीर्तनं अनिता व श्री अशोक रामदासजी पाटील यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा सौ अरुणा व श्री भगवान रामदास पाटील यांनाही मनापासून धन्यवाद सौ दीना व श्री संतोष रामदास पाटील या सर्वांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा आयोजक श्री गिरीश दादा अशोक पाटील श्री चेतन भगवान पाटील कुमार मयूर संतोष पाटील कुमार विशाल भगवान पाटील जय हनुमान ग्रामन यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा कोटी कोटी धन्यवाद आपण सर्वजण या ठिकाणी आलात ज्यांनी हरिपाठ नेतृत्व केलं अत्यंत सुंदर आयोजन संयोजन निभावलं खर तर या गावचेच भूमिपुत्र हरिभक्त परायण माननीय श्री जितेंद्रजी पहाडेकर दादांसाठी एकदा जोरदार टाळी कुमार आमचे मृदंग मने मृदंग सम्राट फार धावपळ केली या लेकराने फार फार धावपळ केली आमच्या अजित दादा भुईर महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा खूप
अभप श्री पंकज महाराज ठाकरे यांना मनापासून धन्यवाद. अभप श्री सुदाम फोडसे यांचे मनापासून आभार. अभप श्री प्रवीणजी पहाडेकर सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि संपूर्ण संत समाज, वारकरी समाज ज्यांनी रोज हरिपाठ केला, ज्यांनी त्या ठिकाणी ते सेवा दिली, आम्ही ज्यांच्या घरी जेवण केलं त्या संपूर्ण मंडळींसाठी एकदा जोरदार टाळी. असं म्हणतात की पाटील परिवार फार मोठा परिवार आहे आणि त्यांचे संपूर्ण भाऊ 12 जण भाऊ, बरोबर 12 जण भाऊ पाटील परिवारामध्ये ऐका. आणि संपूर्ण कुटुंब, त्या कुटुंबाकरता एकदा जोरदार टाळ. सर्वांना मनापासून धन्यवाद. या कथेवरती आपण प्रेम केलं, या कथेला आपण या शोभा दिली अत्यंत सुंदर पद्धतीने. पहा, पहिलंच वर्ष होतं इथं येणं, पहिल्या दिवशीचं आमचं येणं आणि पहिल्या दिवशीचा इथला पेंडॉल पाहणं अत्यंत त्या ठिकाणी थोडस मनामध्ये कुठेतरी वाटत होतं की कसं होईल शिवजी, कसं होईल. पण शिवजींनी अगदी भरभरून प्रेम दिलं आणि शिवजींच्या कृपेने ही कथा सफल झाली. सकाळी पाऊस सुद्धा आला, दुपारी यज्ञ झाला आणि आज कथा सांगता होते आहे. आपण सर्वजण एवढ्या प्रेमाने आपण ही कथा श्रवण केली. आपल्या जीवनामध्ये धन संपदा ऐश्वर्य आरोग्य आपल्याला लाभो हीच शिवजींच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आम्ही जर शिवजींच्या जर मनात आलं आणि असं वाटलं शिवजीला की सुनील महाराजांना परत बोलून घ्यायचंय तर निश्चित आम्ही पुन्हा येऊ. रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा. ज्या माणसांवरती प्रेम असतं ना त्या माणसांवर बोलून दाखवता येत नाही. ज्या परिवारावर प्रेम असतं ना ते बोलून दाखवता येत नाही. असं म्हणतात की बोलून दाखवलं की प्रेम कमी होतं. म्हणून आपल्याविषयी आणि आमच्या दादांविषयी मी जास्त बोलू शकत नाही. जे माणसं हृदयात राहतात ते कधी ओठावरती येत नाही. आमच्या सर्वांचं हृदयस्थान आमच्या गिरीश दादांना पुन्हा एकदा शिवजींच्या कृपेने त्यांच्या जीवनामध्ये समाजसेवा, सैनिक सेवा, परमार्थ सेवा, गौमातेची सेवा, बडवडिलांची सेवा, समाजाची सेवा त्यांच्याकडून होत राहो हीच महादेव चरणी प्रार्थना करूया. त्यांना पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप त्या ठिकाणी आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्यांना मिळो. आम्ही आजपर्यंत केलेलं पुण्य त्यांच्या पदरात पडो आणि त्यांच्या कुणाशा वीर जवानांची सेवा घडो हीच माऊली चरणी प्रार्थना. तो आमच्या सर्व कलाकारांच्या समवेत आमचे राधेश्याम महाराजांसाठी एकदा टाळी वाजवा. आमच्या सुदाम दादांसाठी एकदा टाळी वाजवा. आमच्या चेतन दादासाठी एकदा टाळी वाजवा. मदन दादासाठी एकदा टाळी वाजवा. आमचे पिताश्री संपूर्ण आमचे झाकीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आमचे कपिल दादा नागपूरहून आले. आमचे रवी दादा ते थोडी गडबड होती, वृंदावनला पोहोचायचं होतं, बोले महाराज जी माफ करना 10 बजे की ट्रेन है तो जाना पड़ेगा इसलिए वो चले गए. हमारे कपिल दादा सर्व मंडळी सर्वांच्या कलाकारी करता आणि महत्वाचं साऊंड सिस्टम आमच्या दादांकरता एकदा टाळी वाजवा. ज्यांचं साऊंड सिस्टम आहे चेतन भगवान पाटील दादांसाठी खूप खूप टाळी वाजवा. तुझं डेकोरेशन एकाचे 2 हो, 3चे 4 हो आणि असेच सुंदर तुझ्याकडून सेवा घडो दादा हीच शिवजींच्या चरणी प्रार्थना. माझा कीर्तनकार YouTube चॅनल यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. रोज अत्यंत सुंदर. आता आभार आपण मानणारच आहोत पण पोरांची अपेक्षा असते की महाराज व्यासपीठावरून तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावेत म्हणून मी थोडक्यात आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी थांबतो. ताईसाहेब आपण खूप प्रेम केलं, आपणही खूप प्रेम केलं. आम्ही ज्यांच्या घरी जेवण केलंय, ज्यांच्या घरी अन्न घेतलंय, ज्यांच्या घरी आलोय त्या सगळ्यांना, ज्यांच्या घरी येऊ शकलो नाही त्या ठिकाणी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा कधी आलो तर भेटू. ही कथा दुसऱ्या गावाला जाण्याच्या अगोदर चिंचवलीला विसरणार नाही एवढं मात्र निश्चित. रही जिंदगी मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिले
तुम्हारा मिलन साथ दिल का था हमारा तुम्हारा हमारा तुम्हारा मिलन साथ दिल का था हमारा तुम्हारा। किसको खबर है कब क्या होगा, कब क्या होगा, हमको तुम्हारा कब दर्शन होगा। कहता है राधे श्यामा, कहता है राधे श्यामा गा के सारा मिलन सात दिन का था हमारा तुम्हारा, सात दिन का था हमारा तुम्हारा। ओम नमः शिव महापुराण कथेचा सांगता आज या ठिकाणी होत आहे। खऱ्या अर्थाने 7 दिवसाचा हा प्रवास कसा संपला महाराजजी कोणाच्या लक्षात आलेलं नाहीये, परंतु कथा तर ऐकलेली आहे। उद्याचा दिवस महत्वाचा आहे, उद्याचा काल्याचं कीर्तन आणि प्रसाद घेतला नाहीये तर कथेचा देखील पुण्य आपल्याला मिळणार नाहीये। म्हणून उद्या सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये काल्याचे कीर्तन होणार आहे। दीनानाथ महाराज सावंत मुक्काम सातारा जिल्हा नाशिक। त्यानंतर 8:30 वाजता शहीद जवानांच्या कुटुंबाचा सन्मान आणि त्यानंतर गिरीधराचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे। यासाठी केला होता आकाश, आजचा दिवस उघड झाला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या ठिकाणी माहिती पडेल तिथपर्यंत पोहोचून या परिवाराला मदत केली। आज महाराष्ट्रातील अशीच एक वीर पत्नी आणि वीर कन्या आपल्यामध्ये आलेले आहेत। मी त्यांना विनंती करतोय, शहीद जवान जिजाभाऊ किस्मतराव मोहिते यांच्या वीर पत्नी ताई आलेल्या, त्यांना विनंती आपल्या मुलीला घेऊन आपण व्यासपीठावर यावं। सर्व सन्मान करण्यासाठी मी पाटील परिवारातील आमच्या आदरणीय वहिनी प्रियंका गिरीश पाटील, विद्या गिरीश पाटील वहिनी आपण स्टेजवर या। दादाच्या तिन्ही ताई अर्चना सुनील ठाकरे, वैशाली महेंद्र पाटील, दर्शना साईनाथ पाटील आपण त्वरित स्टेजवर यायचं आहे। आणि मोनाली चेतन पाटील, खऱ्या अर्थाने निजवली गावचे युवा नेतृत्व गिरीश दादांचा हा दृढ संकल्प। वहिनीला विनंती करतो, टंबूची सुगंध मूर्ती आणि लाडक्या भावाकडून आपल्या लाडक्या बहिणीला रोख रक्कम रुपये 25,000 त्या त्यांच्या परिवाराला एक मदत त्याच्या परिवाराच्या वतीने प्रियंका गिरीश पाटील बहिणी आणि संपूर्ण नक्कीच हा हरिनाथ हरणाने पोटी भरून या माऊलीचा सन्मान केला जात आहे। सर्वांना या देशाचं रक्षण करण्यासाठी जाणार आणि ही तयारी त्यांनी सुरू केलेली आहे। यापेक्षा मोठी गोष्ट अजून दुसरी काय असू शकते। आणि म्हणून ताईंचा पाटील परिवाराच्या वतीने आपण या ठिकाणी या वीर पत्नीचा सन्मान ताईंच्या शुभास्ते वहिनीच्या शुभास्ते त्या ठिकाणी मायाची प्रेमाची शालमा करून केलं जात आहे। भारत माता की वंदे। मंडळी, या गावचं दैवत आहे ते म्हणजे हनुमंतरायाचं मंदिर। या मंदिरामध्ये प्रत्येक शनिवारी निसंकोचपणे एक माऊली सेवा करतात। मग देवाच्या मूर्तीचा पूजा असेल, देवाच्या मूर्ती साफ करणं असेल, साहित्य साफ करणं असेल, गेली अनेक वर्षापासून सातत्याने हनुमंत त्यांना देखील अपशान सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर स्थापन करणार आहे। सन्माननीय राजूभाऊ चौधरी साहेबांसाठी जोरदार करा। समस्त भिवंडीकर चिंचवलीकरांच्या वतीने भाऊचा आदरपूर्वक अक्षमाला वनमाला वनमाला धारी ओ भोले वनमाला नवगमन सोये
त्रिशूलधारी ओम जय शिव ओंकारा व्याघ्रांबर अंगे ओ भोले व्याघ्रांबर अंगे सनकादिक गरुडादिक सनकादिक गरुडादिक दूतादिक संगे ओम जय शिव ओंकारा करके मध्य कमंडल चक्र त्रिशूलधारी ओ भोले चक्र त्रिशूलधारी जग करता जग भरता जग करता जग भरता जग संसार करता ओम जय श्री जानत विवेका प्रणवाक्षर के मध्य ये तीनों प्रकार ओम जय शिव ओंकारा काशी में विश्वनाथ विराजत नंदी ब्रह्मचारी ओ भोले नंदी ब्रह्मचारी त्रिगुण शिव जी की आरती जो कोई नर गावे नंद स्वामी भजत हरे हर स्वामी भगवान चित्त फल ओम जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा स्वामी हरे शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु शिव आकांगी भरा ओम जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा कर्पूरगौरं प्रणवतारं संसारसारं भुजगेन्द्रः सदा वसन्तं हृदयारविन्दे सहितं नमामि कालिदासं गणपति हातामध्ये फुल आणि अक्षर या हरि ओम स्वस्तिरेन्द्र प्रतिशवाः स्वस्तिन पूषा विश्ववेदः स्वस्तिरस्तारक्ष अर्षिणीमि स्वस्तिनो बृहस्पतिर्ददातु हरि ओम जतेन जतिमय जन्तदेवास्तावति धर्माणि प्रथमान्या सन्देहनागं महिमानं सजन्तकृतिप्रसाद्या सन्तिदेवा हरि ओम दत्तं प्राणात् परमेश्वर मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि बोले कैलासपति भोलेनाथ भगवान की जय बोले कैलासपति भोलेनाथ भगवान की जय श्याम रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान जी महाराज की जय आज प्राणियों में विश्व का कल्याण गौ माता की भारत माता की जय अपने अपने माता पिता की जय आज के आनंद की जय गंगा मैया नमः पार्वती पते शिव हर हर सर्व भाविकांना विनंती ट्रॉफी आता सन्मान देऊन
गिरीदादाला भरपूर साऱ्या वाढदिवस शुभेच्छा दिल्या जातात आणि साईनाजी तारे साहेब फडणवीस असे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष समोर ठेवलं जाईल तिथून दर्शन घ्या. आता जेवढे आले तेवढे थांबा. आपण आणतोय तिथे दर्शन घ्यायचं आहे. जेवढाच्या कक्षामध्ये पण पोहोचायचं आहे. राशनच्या दुकानात पण चांगली उभी राहा तुम्ही. काय वाडी भूषण सुनील महाराज गाडेकर 7 दिवसाचा हा महाराजांच्या वाणीतून आपण कथा ऐकली. महाराजांना भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. महाराज अवघे 24 वर्षाचे 26 सॉरी 2 कट केले होते 26 कुमार आहे का महाराज कुमार हरिभक्त पारायण कुमार सुनील महाराज गाडेकर यांना माहिती प्रेमाची भेट जोरदार नाही त्यांच्या हात खाली